चतुर्थ सरसंघचालक राजू भैया यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सरसंघचालक पदावरून निवृत्त होण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी होवे शेषाद्री हे सरकार्यवाह होते. असं म्हणतात की रज्जू भैयांची इच्छा होती की शेषाद्री यांनी आपल्यानंतर सरसंघचालक पदाची धुरा वहावी. पण त्यावेळी शेषाद्री यांचीही तब्येत ठीक नसल्याने त्यांनी ही मोठी जबाबदारी विनम्रपणे नाकारली. त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे 5वे सरसंघचालक म्हणून सुदर्शनजींची निवड झाली. मूळचे कर्नाटकातील कुप्पाहल्ली या गावचे असलेले संघाचे 5वे सरसंघचालक कुप्पाहल्ली सीतारामय्या सुदर्शन यांचा जन्म 18 जून 1931ला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला. त्यांचे वडील सीतारामय्या तत्कालीन मध्य प्रदेशच्या वनविभागात कार्यरत होते. त्यांना 3 भाऊ व 2 बहिणी होत्या. अवघ्या 9व्या वर्षी संघ शाखेत जाण्यास सुरुवात करणारे सुदर्शनजी 1954 साली संघाचे पूर्णकालीन प्रचारक बनले. प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वारसा मिळालेल्या सुदर्शनजींनी तत्कालीन जबलपूर विश्वविद्यालयातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 2012 साली रायपूर येथे त्यांचे निधन होईपर्यंत सुमारे 58 वर्षे ते संघवाढीसाठी चंदनाप्रमाणे झिजले. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनल अवधूत चिंतन. पूर्णकालीन प्रचारक म्हणून संघ कार्याला सुरुवात केल्यानंतर सरसंघचालक पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुदर्शनजींनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. विशेष म्हणजे सुदर्शनजी वेगवेगळ्या कार्यकाळात संघाचे बौद्धिक प्रमुख तसेच शारीरिक प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. हा एक दुर्मिळ योगायोग होता. अनेक ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांनी संघाचे कार्य पूर्वोत्तर भारतात रुजवले, वाढवले, फुलवले. सुदर्शनजींनी अनेक वर्षे पूर्वोत्तर भारतात संघ कार्य करून त्या भागाला राष्ट्राच्या मूल प्रवाहात आणण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. सुदर्शनजी स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वदेशीच्या पुरस्काराने रोजगार वाढीला, विशेषतः महिलांच्या रोजगार वाढीला चालना मिळते, पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था उभी राहते, देश आत्मनिर्भर बनतो व ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होतो यावर ते ठाम होते. आपली मते ते निर्भीडपणे मांडत. हिंदुत्ववाद रोखठोक भाषेत व अधिक आक्रमक पद्धतीने मांडण्यास ते मुळीच संकोच करत नसत. राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे यासाठी ते आग्रही होते. ते स्वतः इंजिनियर असल्यामुळे सुदर्शनजींनी संघात सोशल इंजिनिअरिंगचे अनेक प्रयोग केले व ते यशस्वीही झाले. जातीपातीत भेदभाव न करणे हा संघाचा USP आहे व त्यामुळेच संघ जातीपातीच्या भिंती तोडून चहूबाजूनी विस्तारत आहे. सुदर्शनजींनी या संदर्भात लक्षणीय काम केले आहे. पांचजन्य व ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. समाजातील विविध विषयांवर संघाची मते ते निसंकोचपणे मांडित. स्त्री भ्रूण हत्येसंबंधातील त्यांचे भाषण जसे गाजले तसेच 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामासंबंधात त्यांनी केलेली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रशंसा देखील संघ वर्तुळात वादाचा विषय ठरली. गमतीची गोष्ट ही की त्याच इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना अटक केली व संपूर्ण 19 महिने तुरुंगात डांबले. जीवन, सत्य, ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीचे तत्त्वज्ञान असो की पर्यावरण विषय असो, आंतरराष्ट्रीय राजकारण असो की शेती हा विषय असो, जवळजवळ सर्वच विषयांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. वैयक्तिक संबंध ते अतिशय महत्त्वाचे मानित व ते दृढ करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत. विविध विषयांवर तासनतास ते दिग्गजांशी व तज्ज्ञांशी चर्चा करीत. सुदर्शनजी बहुभाषिक होते. कन्नड, बंगाली, आसामी, हिंदी, इंग्लिश, मराठी, भोजपुरी आदी कित्येक भाषांमध्ये ते सहज संवाद साधत. विविध भाषात त्यांची भाषणे ऐकून श्रोते आश्चर्यचकित होत. अतिशय संवेदनाशील हृदयाचे सुदर्शनजी भेटण्यासाठी, सभा, समारंभ, चर्चा व व्याख्यानासाठी सहज उपलब्ध होत. जेवढा हिंदू धर्माबद्दल त्यांचा अभ्यास होता तेवढाच अभ्यास त्यांचा इस्लाम धर्माबद्दल होता. त्यामुळे अनेक वेळा निष्णात मुस्लिम धर्मगुरू देखील त्यांच्यासमोर निशब्द होत. सुदर्शनजी आधुनिक विचारांचे होते. एकचालानुवर्तित्व हा संघावर विरोधकांनी अकारण मारलेला शिक्का त्यांनी आपल्या कृतीतून पुसून टाकला.
बैठकीत चाललेल्या चर्चेवेळी कोणालाही आपले मत मांडण्याची परवानगी होती. एवढेच नव्हे तर एखाद्या मताचा प्रतिवाद करणे, विरोध दर्शविणे वा नाखुशी व्यक्त करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून प्रगल्भतेचे लक्षण होते. अशाच विचारमंथनातून योग्य अशा निर्णयाचा अमृतकुंभ हाती लागतो अशी त्यांची धारणा होती. पूर्वी शाखेत नित्यनियमाने प्रातस्मरण म्हटले जायचे. सुदर्शनजींनी त्याऐवजी एकात्मता स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. त्यांनी संघांतर्गत राष्ट्रीय मुस्लिम एकता मंच स्थापन करून मुस्लिम समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यास चालना दिली. पंजाबमधील खलिस्तानी आंदोलन असो किंवा आसाममधील बांगलादेशी घुसखोरांची समस्या असो, सुदर्शनजींनी आपल्या चिंतनाने संघ स्वयंसेवकांना एक निश्चित दिशा दिली, ज्यामुळे हे प्रश्न अधिक न चिघळता हळूहळू थंड झाले. प्रत्येक केसधारी शीख हा हिंदू आहे, तसेच सर्व हिंदू हे शिखांच्या सर्व 10 गुरूंप्रती तसेच पवित्र अशा गुरुवाणीवर श्रद्धा व आस्था ठेवतात म्हणून शीख आहेत, असे विचार ते मांडत. बांगलादेशमधून भारतात येणारे मुस्लिम उपद्रवकारी आहेत व त्यांची पुन्हा त्यांच्या देशात हकालपट्टी झालीच पाहिजे याबद्दल ते आग्रही होते. पण त्याचवेळी धार्मिक अत्याचार असह्य झाल्यामुळे बांगलादेशातून भारतात येणाऱ्या हिंदू शरणार्थ्यांना भारतात स्थान दिले पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता. मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेले नागरिकता संशोधन विधेयक हे त्यांच्याच चिंतनातून साकारले गेले आहे यात शंका नाही. पैशाची असो वा साधन सामग्रीची, पाण्याची असो वा अन्नाची, कोणत्याही प्रकारची उधळपट्टी न करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. खर्चिक लग्न समारंभावर ते नाराजी प्रकट करत. साध्या साध्या गोष्टीसुद्धा जपून वापरल्या पाहिजेत असं ते सांगत व त्याप्रमाणे कृती देखील करत. पिण्याचे पाणीही ग्लासात आवश्यक असेल तेवढेच घ्यावे असा अलिखित नियमच त्यांनी कार्यालयासाठी बनवला होता. जे याआधी बाळासाहेब व रज्जूभाई यांच्या बाबतीत घडलं, दुर्दैवानं तेच सुदर्शनजींच्या बाबतीत घडलं. 2009 साली प्रकृती साथ देत नाही हे लक्षात आल्यावर सरसंघचालक पदाची जबाबदारी डॉक्टर मोहनराव भागवत यांच्या खांद्यावर सोपवून 15 सप्टेंबर 2012 रोजी सुदर्शनजी अनंताच्या यात्रेला निघून गेले. प्रखर बुद्धिमत्ता असलेला भारतमातेचा हा सुपुत्र भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील असे विचार व आठवणी मागे ठेवून काळाच्या पडद्याआड कायमचा निघून गेला. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.